काय आहे ना नरोत्तम जोशी, हे बरे झालेत आणि हे तुम्हाला योग्य वाटत नाहीये. आणि तुम्हाला योग्य वाटत असेल तर बाबांची यांच्यासोबत जी धक्काबुक्की झाली ती बेकायदेशीर असू शकते, पण गुन्हा ठरू नाही शकत. आता गुन्हा तर न्यायालयच ठरवेल, पण आता यांना आमच्यासोबत चौकीत यावं लागेल. चला रामजी. फौजदार साहेब, यांना सोडा. आम्ही आधीच अडचणीत आहोत. घरात पैसे बी काहीच नाहीये. यांना सोडून द्या. बघा, आम्ही सगळे तुमची माफी मागतो. त्यात घरातलं पोरकं बी गायब आहे आणि लय चिंतेत आहोत. आम्हाला अजून अडचणीत नका टाकू. माफ करा आम्हाला. आता कायदा जर अश्रू बघू लागला तर मग झाला न्याय. चला रामजी सकपाळ, आता असेच येणार की तुम्हाला बांधून न्यावं लागेल. मग म्हणू नका की रिटायर्ड सुभेदार असून सुद्धा बांधून नेलं मला. फौजदार साहेब, तुमच्या मार्गातला जर कोणी अडथळा होऊ शकतो तर तो हा आहे, भीमराव. परंतु जेवढं मी याला ओळखतो, कायद्याच्या बाबतीत हा अडवणूक करणार नाही. काय भीमराव? जा रामजी जा. चला रामजी सकपाळ. चला. मी आपण निघतो. तू पण जा वकील शोधायला. परंतु एक गोष्ट तर निश्चित आहे, तुला वकील मिळो न मिळो, रामजीला तुरुंगवास हो न हो, खेळ होणार. खेळ होणार भीमराव. एका सरकारी शिपायाला ऑन ड्युटी मारल्याबद्दल रामजी सकपाळची पेन्शन कायमची बंद. आणि असा नको विचार करूस की मी हे माझ्या मनाचं बोलतो. वकिलांशी बोलून आलोय मी. नरोत्तमजी, असं नका करू. एक तेच आधार आहेत. त्यांच्या असल्याने घर वाईट भरही चालू आहे. असं नका करू. मी हात जोडते तुमचे. तुम्ही लोक ना नेहमी माझ्या दयाळूपणाचा फायदा घेत असतात. ठीक आहे, एक उपाय आहे. जर त्या शिपायाने आपली केस मागे घेतली तर रामजीची पेन्शन बंद नाही होणार. मी शब्द देतो की तो शिपाई केस मागे घेणार. भीमरावला माझी एक अट मान्य करावी लागेल. जर याने माझी अट मान्य केली तर रामजीला त्याची पेन्शन मिळत राहणार. आता बघा, तू पण काम करायला लागलायस. रमाला पण तिच्या योग्यतेनुसार काम मिळालेच आहे, घरकाम, कपडे धुण्याचं. जर आता भीमरावाने माझी अट मान्य केली तर मी शब्द देतो की मी या चाळीमध्ये पुन्हा कधीच पाऊल ठेवणार नाही. आणि तुम्हा सगळ्यांच्या जीवनात कुठलीही ढवळाढवळ करणार नाही. तुमची कोणती बी अट नाही ऐकणार हे. थांब रमा. कोणती अट?
अट ही आहे की उद्या सकाळी जेव्हा तू काम करायला येशील कचरा उचलायला, तर एका कागदावर लिहून देशील की तू कधी कॉलेजला नाही येणार. बस. असं काही भी नाही करणार हे. तुम्ही चला चला, तुम्ही आतमध्ये. विचार कर, बापाची पेन्शन सुद्धा तुझ्यामुळे बंद होईल. तसं पण स्वतः तर काही कमावून देत नाहीस घरात, बाप कमावतोय, तर त्याची पण पेन्शन बंद होणार. विचार कर, तुझ्या निर्णयाची वाट पाहतोय मी. चला तुम्ही. तू नाही 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 नाही, तुम्ही घरात मोठ्या आहात, समजूतदार पण दिसता. समजवा आपल्या लाडक्या भीमाला. जा. रामजी तर तुरुंगात गेले. चला तर आपण आपापलं काम करूया. आनंद, चिंता नको करूस. रामजींना काही होणार नाही, ते लवकरच सुटतील. चल, ये चहा पिऊ. भीम, आम्ही काय बोलतो विचार करतो याने तुला फरक पडत नसल, पण एकदा नक्की विचार कर. जर तुझ्या बाबांची पेन्शन बंद झाली तर हे घर कसं चालू, पैसे कुठून येतील? आम्ही समदे मरून जाऊ का? आमच्या समद्यांच्या आयुष्यापेक्षा तुझं शिक्षण जरुरी आहे? काय बी होऊ द्या, तुम्ही त्यांना काय भी नाही लिहून देणार. भीम, रमा बरोबर बोलते. तू कुठलं असं काम नाही करणार. हो भीम, आपण मिळून काही ना काही मार्ग काढूच. काय कुठला नवा मार्ग काढणार तुम्ही? आतापर्यंत तर कुठला मार्ग निघाला नाही, तर आता कुठं काढणार? राहू द्या, शांत बसा तुम्ही. तुमच्यासाठी तेच बरोबर आहे, कारण तुमच्या हातात तर काहीच नाही ना. बाबांची पेन्शन थांबवणं आणि नाही मिळून देणं. अजून निर्णय आला नाही आणि आम्ही वकील शोधू. आणि फी दागिने तर इकून टाकले तू पुस्तकांसाठी, त्याचं काय करणार? हात जोडते मी तुमच्या समोर. तुमच्या एका निर्णयाने हे घर वाचू बी शकतं आणि याचं वाटोळ बी होऊ शकतं. जिजाबाई, हे हात जोडण्याचं नाटक बंद कर. आत्या, हे कुठलं नाटक नाही. तुम्हाला समजलं असेल किंवा नसल, पण खरं हेच आहे की तुमच्या औषधांपासून 2 वेळच्या जेवणापर्यंत समद पेन्शन मधूनच येतं. आम्ही दुसरा मार्ग शोधू ताई. आणि हो, बघून घेऊ आपण. आपलं घराची वाटणी झाली आहे ना, मग कशाला मागताय शेजाऱ्यांकडून मदत? आणि जर बाबा नसते ना, आणि जर ही पेन्शन आली नसती, तर घर चाललं नसतं का? आणि घर त्यांचं पण चालतं ज्यांचे बाबा मेलेले असतात. बस. बस झालं आता हे सगळं नाटक. बाबांची पेन्शन बंद होणार नाही. मग त्यासाठी मला कधीच कॉलेजला जाता नाही आलं तरी चालेल.
आणि तसंही जगातल्या सगळ्या गोष्टी कॉलेजात नाही शिकवल्या जात. म्हणजे तुम्ही वासरमा, उद्या नरोत्तम जोशी मला जे सांगतील तसं मी करेन. म्हणजे आता तुम्ही झाडायचं काम बी करणार आणि नरोत्तम जोशीची अट बी मानणार. हो. रामजी, भीमानं त्या नरोत्तम जोशीची अट मान्य केली. वय बोलतोय की आता तू कधीच कॉलेजात जाणार नाही. ते पण फक्त यासाठी की तुझी पेन्शन थांबायला नको. अच्छा, मग तर ही कमालीची गोष्ट झाली आणि मजेशीर आहे. एक बाप ज्याची आयुष्यभर आपल्या मुलाला शिकवण्याची इच्छा होती, शाळेत कॉलेजमध्ये पाठवण्याची इच्छा होती, आणि आज तोच मुलगा आयुष्यात कधीच कॉलेजला जाणार नाही असं म्हणतोय. आणि कारण काय? त्याच बापाची पेन्शन वाचवण्यासाठी. ठीक आहे, मग वाट बघूया आपण की आदेश कोणता येतो याची. लक्ष ठेव. रामजी, काहीतरी मार्ग सांग ज्याने भीमाला असं करण्यापासून थांबवू. पुरंजन, भीमने एकदा ठरवलं तर त्याला थांबवणं लई मुश्किल आहे. आणि मग फौजदार साहेबांनी मला इथे आणून बसवलं. ना जेलच्या आत टाकतायत ना मला सोडतायत. बोलतायत की जोपर्यंत वरून आदेश नाही येत तोपर्यंत आम्ही काही नाही करू शकत. मी इथं बसून काही नाही करू शकत. पण रामजी, अशाने तर तुझं स्वप्न, माझं स्वप्न, समद्यांचं स्वप्न धुळीला मिळालं. नाही पुरंजन, नाही तुटणार. मला आठवतंय भीम मला एकदा बोलला होता की जीवनात प्रत्येक वेळी हे गरजेचं नाही की परिस्थितीवर आपण मात करू. कदाचित पुन्हा एकदा आपण हारलोय. म्हणजे तुम्ही ते झाडून काढायचं काम बी करणार आणि त्या नरोत्तम जोशींना लिहून बी देणार का आता तुम्ही कॉलेजला नाही जाणार? निर्णय तर काल रात्रीच झालाय ना रमा. मग आता बोलून काय फायदा आहे? चल येतो. अरे भीम, मला तरी असं वाटतं की तू अजून एकदा विचार करावा या गोष्टीवर. आणखी कुठला मार्ग नाही उरलाय दादा. हो भीम, जर तू हे करून दाखवलंस तर मला बी पटेल की तू आमच्याबद्दल विचार करतोस. भीम, भीमाबाईचं स्वप्न विसरलास? लक्षात आहे ना ती काय विचार करायची तुझ्याबद्दल? आयुष्यात खूप खूप कामं करायची, आमची स्वप्न पूर्ण करत राहायचंय तुला. आपल्या आईच्या स्वप्नांना धुळीत मिळवणारस. जर ती जिवंत असती तर तुला हे करू दिलं असतं? आत्या, आई काय म्हणायची, काय विचार करायची, आईचं काय स्वप्न होतं, याच्यावर आता नको बोलूयात. कारण
आजपर्यंत जेव्हा तुम्ही मला थांबवले, मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलंय. यावेळेस माझ्याकडे बोलायला काही नाहीये. जाऊ द्या मला आता. तर निर्णय झाला, भीमराव आणि त्याच्या जातीचा कुठलाच मुलगा या शाळेमध्ये शिकणार नाही. अरे मी तर म्हणतो कामधंदा करा, 4 पैसे कमवा, परिवाराची मदत करा. हे शिकून तुम्ही काय करणार? बॅरिस्टर बनणारच का? हो, होणार मी बॅरिस्टर. बाबा, मला खूप शिकायचे आहे, इतकं जेवढं कोणीच शिकलं नसेल. हे विद्यालय तुमच्या अधीनतेत येतं, म्हणून याला सांगा की इथून निघून जावं. आम्ही 5 पर्यंत मोजतो, तोपर्यंत याला इथून बाहेर काढा, नाहीतर ना हे विद्यालय राहील ना कोणी शिकण्याच्या लायकीचं राहील. तुम्ही सगळे किती लोक आहात आणि तुमच्या सगळ्यांच्या हातात काठ्या पण आहेत, तर मला मारून टाका ना. जर मी जिवंत राहिलो तर मग मी शिकायला जाणारच, आणि जर मी मेलो तर शिकायला नाही जाणार. अट ही आहे की उद्या सकाळी जेव्हा तू काम करायला येशील तर एका कागदावर लिहून देशील की तू कधी कॉलेजला नाही येणार. आजपासनं खऱ्या अर्थानं भीम आणि आम्ही समान असू. आई, आज आपल्या जीवनातला सगळ्यात मोठा दिस होणार आहे. भीमभाऊ पुस्तक सोडून झाडू जे उचलणार आहेत. चला ना, या क्षणाची साक्षी बनूया. चल मग. नाही आला भीमराव? येणार, नक्कीच येणार. तसा तो खूप वक्तशीर आहे. येणार येणार. आला बघा भीमराव, लवकर लवकर ये. खूपच मोठं आयुष्य आहे तुझं. ये पडत ये. काय उचल झाडू, काढ कचरा. हे बघ, तुझ्यासाठी मी या झाडूवर हार पण चढवलाय. उचल झाडू. लवकर कर, उचल झाडू आणि सफाई कर. एवढी पण काय घाई आहे? भीमराव, काहीतरी सांगितलं होतं तुला आणायला लिखित स्वरूपात. आणलंस? नका देऊ, हे चुकीचं करताय. नका देऊ.